शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आता हवामान बदलू लागलं आहे. नवीन WD उत्तर भारताकडे सरकत असून बंगालचा उपसागर अरबी समुद्राच्या दक्षिणेला हवामान हालचालींना वेग आला आहे. या लाटेचा प्रभाव वाढत असून दक्षिणी राज्य महाराष्ट्राचाही महत्त्वाचा भाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात या सर्वच भागात उष्णतेच्या लाटेचा दमट प्रभाव वाढलेला आहे. गुजरातमध्ये उष्णतेची लाट आहे. 14 तारखेला ओरिसामध्ये उष्णतेची लाट आहे. बाकी ठिकाणी दमट उष्णतेच्या लाटेसंदर्भातला अलर्ट आहे. तीच परिस्थिती 15 तारखेला देखील दाखवण्यात आली आहे. कर्नाटकामध्ये पावसाची शक्यता सुरू झालेली आहे आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये, विदर्भ मराठवाड्यामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगड, ओरिसामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आपण जो अंदाज यापूर्वी दिला होता तो अंदाज आता भारतीय हवामान खात्याकडून स्वीकारण्यात आला आहे. 17 तारखेला देखील विदर्भामध्ये, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये तीव्र उष्णतेची लाट असणार आहे. 18 तारखेला देखील ही उष्णतेची लाट कायम असेल. उष्ण दमट किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये देखील अलर्ट कायम आहे. गेल्या 48 तासामध्ये उत्तर भारताच्या या भागामध्ये पाऊस झालेला आहे आणि पूर्व भारतामध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. थोडंफार दक्षिण कर्नाटकाच्या भागात पावसाची नोंद आहे. बाकी राज्यांमध्ये पावसाची नोंद झालेली नाही. मात्र उष्णतेची लाट वाढते आहे. या उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण करण्याचं मुख्य कारण आहे की WD पेक्षाही दक्षिणी कमी दाबांचा प्रभाव अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला होऊ लागला आहे आणि त्याचा प्रभाव हळूहळू दक्षिणी राज्यांबरोबरच महाराष्ट्रातही लवकरच वाढण्याची शक्यता आहे. GFS मॉडेलचा धावता अंदाज घेतला तर उत्तर भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये, अतिशय उत्तर टोकाला म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये थोडं वातावरण आहे. केरळमध्ये वातावरण आहे. बाकी भारतातील पाऊस कमी झाला आहे. उष्णतेची लाट मात्र वाढणार आहे आणि आपण बघतो की पावसासंदर्भात काय बदल होत आहेत. साधारण 17 तारखेला उत्तर पूर्व भारतामध्ये थोडी वातावरण बदलणार आहे. 18ला इथे असणार आहे. 19, 20 तारखेच्या दरम्यान थोडं महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलेल आणि आपण बघतो पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भ, थोडं दक्षिण कोकण असं हे वातावरण वाढण्याची शक्यता आपल्याला 21-22 तारखेला दिसते आहे. सध्या महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रामध्ये 40° पर्यंत पारा चढलेला आहे. आता यामध्ये पुढे काय बदल होणार आहे ते आपण बघणार आहोत. आपल्याला 14 तारखेला जवळपास 42° तापमान पश्चिम विदर्भामध्ये दिसण्याची शक्यता आहे. त्यानंतर हेच वातावरण मराठवाडा, विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेच्या स्वरूपामध्ये 15 तारखेला देखील प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे 42°चा पारा काही ठिकाणी तो 43° देखील असण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये ही उष्णतेची लाट 16, 17 तारखेला देखील असणार आहे. 18 तारखेला आपण काही भागामध्ये म्हणजे जसं या ठिकाणी चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये 45°, त्याचबरोबर उत्तर भारतात आणि बिहारच्या काही भागात 45°C तापमान जाणार आहे. साधारण 3 मे ते 10 मेच्या दरम्यान मान्सूनचा बेस तयार व्हायला सुरुवात होईल आणि अंदमानाच्या दिशेने पावसास अनुकूल ढग आणि बाष्प घेऊन येणारे वारे सक्रिय होण्याची शक्यता आहे. याचा प्रभाव आपल्याला पुढील आठवड्यात म्हणजेच 10 तारखेपासून 17 तारखेच्या दरम्यान अधिक प्रभावी होताना दिसणार आहे आणि त्यामुळे अंदमानात पहिल्यांदा आपल्याला यावर्षी लवकर मान्सून येताना दिसणार आहे. पण दोन्ही समुद्रांमध्ये वादळी सिस्टम विकसित होताना बघतो. तर 17 मेच्या दरम्यान म्हणजे जवळपास 10 ते 17 मे. त्यानंतर 1-2 वादळी सिस्टम सक्रिय होऊन पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे. तर दुसरी अरबी समुद्रात अंतर्गत भागात सक्रिय राहील असा अंदाज आहे.
महाराष्ट्रामध्ये पावसाची जी शक्यता व्यक्त करण्यात येते त्या संदर्भामध्ये आपण धावता अंदाज बघणार आहोत. 17-18ला कर्नाटकच्या काही भागात पावसाचं वातावरण असेल. जी.एफ.एस. मॉडेलनुसार आपण 18 तारखेपर्यंत जर पावसाचं वातावरण बघितलं तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. ECMWF मॉडेलनुसार पुढील 18 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण नाही आहे, परंतु थोडं कोल्हापूर साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थिती वाढणार आहे. USAI मॉडेलने देखील आपल्याला कोल्हापूर आणि सातारा पश्चिममध्येच थोडं पावसाळी वातावरण 18 तारखेपर्यंत दाखवलेलं आहे. त्याच भागामध्ये आयकॉन मॉडेलने म्हणजे सातारा आणि कोल्हापूर सोलापूर भागात थोडं वातावरण 18ला आयकॉन मॉडेलने दाखवलं आहे. जेव्हा आयकॉन मॉडेलचा 20 तारखेपर्यंतचा अंदाज आपण बघतो तेव्हा सोलापूर, अहिल्यानगर दक्षिण, पुणे पूर्व, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पहिल्यांदा पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 28 तारखेपर्यंत आपण जेव्हा जी.एफ.एस. मॉडेलनुसार अंदाज बघतो तेव्हा घाटमाथ्यांवर वादळी मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हेच अंदाज आपण जेव्हा AIFS मॉडेलनुसार बघतो जिल्हे तेच आहेत, फक्त त्याची व्याप्ती थोड्या प्रमाणात वाढलेली आहे. आज सकाळी थोडं कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती अधिक असण्याची शक्यता आहे. दिवसभरात फारसं काही वातावरण असणार नाही. ढगाळ परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये हळूहळू वाढू लागणार आहे. खास करून दक्षिणी जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरच्या काही भागात देखील उद्या थोडं वातावरण पावसाचं अनुकूल होऊ शकतं असं दिसतंय. त्यानंतर आपण बघतो हे आयकॉन मॉडेलचा अंदाज आहे. 15ला विशेष वातावरण नाही, पण हळूहळू वातावरण बदलतंय. महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती 17 पासून अधिक प्रमाणात वाढेल असा अंदाज आहे. 18 तारखेला कोल्हापूरच्या काही भागामध्ये, सोलापूरच्या काही भागामध्ये, साताऱ्यामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. अगदी बार्शी, लातूर, बीड, अहिल्यानगर, पुण्यापर्यंत हे वातावरण असणार आहे. हे ढग जरी आपल्याला पांढरे दिसत असले तरी यांची पाऊस देण्याची क्षमता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे पूर्व, सातारा पूर्व या बऱ्याच भागात आपल्याला 19 तारखेला पाऊस दिसणार आहे. 10 तारखेला थोडं कोल्हापूरच्या आजूबाजूने पावसाळी क्षेत्र निर्माण होतं असं GFSने दाखवलेलं आहे. थोडी ढगाळ परिस्थिती 19ला वाढेल, 20लाही वाढणार आहे. 20ला थोडं नंदुरबार, धुळ्याच्या काही भागात अगदी मालेगाव, जळगावपर्यंत पावसाचा अंदाज येतोय, परंतु हे वातावरण सातत्याने बदलत राहणार आहे. GFSचा अंदाज बार्शी, लातूर, सोलापूर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, अगदी नांदेड, परभणी, बीडच्या काही भागात 21 तारखेलाही असणार आहे. सातारा, पुण्याच्या काही भागात आणि अगदी 22 तारखेला सातारा ते सोलापूर, धाराशिव, लातूरच्या दक्षिणी भागात, कोल्हापूरच्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. हा तसा महाराष्ट्रभर पाऊस नाही आहे. आपण या ठिकाणी गारपिटीचा अंदाज बघतो तर अमरावती, हिंगणघाट, पुसद, नांदेडच्या दरम्यान थोडं 26 तारखेला GFSने जो अंदाज दिला आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. ECMWF मॉडेलने पहिल्यांदा 17 तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण दाखवलं आहे. 18 तारखेला कोल्हापूर आणि सोलापूरच्या आजूबाजूने पावसाचं अनुकूल ढग दाखवले आहेत. 19ला हे वातावरण थोडं अंतर्गत भागात अगदी अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्व भागाकडे सरकण्याची शक्यता आहे आणि यामध्ये पाऊस देण्याची क्षमता आहे. त्यामुळे आपल्याला हा कालावधी सांभाळणं देखील आवश्यक आहे. ECMWF मॉडेलने 21 तारखेला देखील छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, सोलापूर, सातारा पूर्व, पुणे पूर्व भागात पावसाचा अंदाज दिला आहे. 22 तारखेलाही पावसाचा अंदाज आहे, परंतु किरकोळ पावसाचा अंदाज दिलेला होता. आता मात्र 23 तारखेपासून महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असतील असा अंदाज आहे. त्यामुळे ह्या सर्व बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घ्या. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.